महानगरपालिका निवडणूक 2026च्या निकालात अनेक सरप्राईज आले, पण भायखळा चिंचपोकळी भागातील वॉर्ड क्रमांक 207 हा तर खास चर्चेत राहिला. कारण इथे अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार योगिता गवळी यांचा पराभव झाला आणि त्यांना हरवणारे आहेत रोहिदास लोखंडे, भाजपचे उमेदवार. योगिता गवळी ही पहिल्यांदाच निवडणूक लढवत होती. त्यांचे वडील अरुण गवळी यांचा हा परिसर बालेकिल्ला म्हणून मानला जातो. दगडीचाळ, भायखळा हे सगळे गवळी कुटुंबाचे प्रभाव क्षेत्र. पण यावेळी मतदारांनी वेगळाच संदेश दिला. पण बीएमसी निवडणुकीत भायखळामधून निवडून आलेले रोहिदास लोखंडे हे कोण आहेत आणि हे कसं शक्य झालं आणि याची कारणं काय आहेत, जाणून घेऊया सविस्तरपणे. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. भायखळा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 207 भायखळा चिंचपोकळी वॉर्डमधून भाजपचे उमेदवार रोहिदास लोखंडे जिंकले. अरुण गवळीच्या मुलीला म्हणजे योगिता गवळींना हरवलं. एकूण भायखळा क्षेत्रात मिश्र निकाल आले, पण महायुतीने बहुतेक जागा काबीज केल्या. भायखळा हा मिश्र लोकसंख्येचा भाग आहे, ज्यात मुस्लिम, मराठी आणि इतर समुदाय आहेत. मुस्लिम बहुल भागात मतांची विभागणी झाली, ज्यामुळे विरोधक कमकुवत झाले. MIM आणि SP सारख्या पक्षांनी मुस्लिम मतं विभागली, ज्यात फायदा महायुतीला झाला. विकास आणि कल्याणकारी योजना भाजपने म्हणजे लाडकी बहीण योजना सारख्या योजना, शहरी विकास आणि केंद्र राज्य सरकारांच्या योजनांवर भर दिला. मुंबईत मराठी अस्मिताऐवजी विकासावर फोकस केला, ज्यामुळे उत्तर भारतीय, गुजराती आणि उच्चवर्गीय मतदार भाजपकडे वळले. हिंदुत्व आणि धोरण महाराष्ट्रात भाजपने हिंदुत्व विचारधारा, OBC एकत्रीकरण आणि युती रणनीती वापरली. भाजपने स्थिर शासनाचे चित्र उभं केलं. ठाकरे गट आणि MNSने मराठी माणूस मुद्द्यावर अवलंबून राहिले, पण मुंबईच्या बदलत्या लोकसंख्येत उत्तर भारतीय आणि मुस्लिम ते अपुरे ठरले. मतदान टक्केवारी ही 54.77 होती, ज्यात शहरी मध्यवर्गाचा सहभाग वाढला. भायखळ्यात पुनर्विकास, स्लम सुधारणा आणि दहशतवाद संबंधित मुद्द्यांवर भाजपने आक्रमक प्रचार केला. गवळी कुटुंबांसारख्या स्थानिक आणि नेत्याची कमजोरी महायुतीला मदत झाली. हे निकाल महाराष्ट्रातील शहरी भागात भाजपच्या वाढत्या प्रभावाचे घातक ठरले, ज्यात ग्रामीण भागातही ते पसरले गेले. रोहिदास लोखंडे हे भाजपचे एक स्थानिक नेते आणि उमेदवार आहेत. त्यांनी या प्रभागात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. निकालानुसार रोहिदास लोखंडे यांना सुमारे 3,334 मते मिळाली, तर योगिता गवळी यांना फक्त 1,434 मते म्हणजे तब्बल दुपटीपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. 2026च्या BMC निवडणुकीत महायुतीने मुंबईत जबरदस्त कामगिरी केली. भाजपने अनेक पारंपरिक गट जिंकले. भायखळ्यातही विकासाच्या मुद्द्यावर, स्थानिक समस्या सोडवण्याच्या आश्वासनावर रोहिदास लोखंडे यांनी लोकांचा विश्वास जिंकला. योगिता पहिल्यांदाच उभ्या राहिल्या होत्या, पण त्यांच्या कुटुंबाची जुनी प्रतिभा, गँगस्टर ते राजकारण यामुळे काही मतदार दूर गेले असावेत. याशिवाय दगडी चाळीतही गवळी कुटुंबाच्या दुसऱ्या सदस्याचा पराभव झाला, म्हणजे एकूणच प्रभाव कमी होताना दिसत आहे. 2017 याच वॉर्डमधून त्यांच्या पत्नी सुरेखा रोहिदास लोखंडे यांनी गवळी कुटुंबातील उमेदवाराला हरवले होते. म्हणजे हा कुटुंबीय वारसा आहे. रोहिदास यांनी स्थानिक पातळीवर काम केले, लोकांशी जोडले आणि यामुळे स्वतः उभे राहून मोठा विजय मिळवला. निवडणूक निकालानंतर एक मजेशीर प्रसंग घडला. भाजपच्या नगरसेवकाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर रोहिदास लोखंडे यांनी मोठ्या आवाजात सांगितलं, मुख्यमंत्री साहेब, मी मुंबईचा नाही तर महाराष्ट्राचा डॉन अरुण गवळीच्या मुलीला हरवणारा रोहिदास लोखंडे आहे. हा पराभव फक्त एका जागेचा नाही, तर गवळी कुटुंबाच्या राजकीय वारशाला मोठा धक्का आहे. भायखळ्यात बदल होताना दिसतोय. लोक आता विकास, कामगिरी आणि नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देत आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे तुम्हाला काय वाटतं? हा पराभव गवळी कुटुंबाच्या राजकीय शक्तीचा अंत आहे का, की फक्त एका निवडणुकीचा अपवाद? कमेंटमध्ये नक्की कळवा.